माननीय सभापती महोदय, धन्यवाद. आपण हा महत्त्वपूर्ण विषय मांडण्याची मला परवानगी दिल्याबद्दल. गोसीकृत प्रकल्प हा विदर्भासाठी आणि विशेष करून पूर्व विदर्भासाठी फार महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1983 मध्ये मंजूर झाला. 1984 मध्ये त्याचं वर्क ऑर्डर देण्यात आलं होतं. 23 डिसेंबर 1988 मध्ये याचं कामाची सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 2,69,512 हेक्टरला सिंचन होणार होतं. आज 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि 2,09,880 हेक्टरला या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन देण्याचं काम करत आहे. आणि निश्चितच या माध्यमातून भंडारा जिल्हा असणार, नागपूर जिल्हा असणार, चंद्रपूर असणार, गडचिरोली असणार, या संपूर्ण जिल्ह्यांची सिंचनाची व्यवस्था या प्रकल्पामुळे होत आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील गावांचेही पाणीपुरवठा योजनांचंही पाणीपुरवठा या माध्यमातून होत आहे. या प्रकल्पामुळेच आज गडचिरोलीमध्ये जे आपण स्वप्न बघतो, जे माननीय मुख्यमंत्री स्वप्न बघतात आहे, करोडो रुपयाची गुंतवणूक आणून तिथे मोठ्या प्रमाणात एक स्टील सिटी बनवण्याचं, स्टील हब बनवण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे, ते फक्त या प्रकल्पामुळे पूर्ण होऊ शकतं आहे. कारण त्या प्रकल्पाला लागणारं जे पाणी आहे ते या गोसीकृत धरणात नाही येते. आज या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जो प्रकल्प, जो माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली, तो 80,000 कोटीचा वेनगंगा नळगंगा प्रकल्प, तो सुद्धा याच प्रकल्पाच्या भरोशावर तो होणार आहे. या गोसीकृत धरणामधनंच ते पाणी पूर्व पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा असणार किंवा पेनगंगा नदी असणार, त्या नदीमध्ये सोडण्यात येणार. आणि तो जो दूषित क्षेत्र आहे, तिथे पाणीची कमतरता आहे, त्या भागात पाणी सोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. आणि जवळपास 42 वर्ष झाला हा प्रकल्प झालेला आहे, म्हणजे मंजूर होऊन काम सुरू होऊन. आणि तिथे जवळपास अनेक गावांचं पुनर्वसन झालं, पण काही गावं त्या पुनर्वसनातनं बाधित असून सुद्धा त्या गावांचं पुनर्वसन त्यामध्ये करण्यात आलेलं नाही आहे. आणि यामध्ये त्या प्रकल्प बाधितांच्या गावांमध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यातील मुजबी असणार, दवडीपार असणार, धाबा असणार, गणेशपूर असणार, भोजापूर असणार, सालेबर्डी असणार, कारदा असणार, तिड्डी असणार, कोरंबी असणार, बेला, कोतुर्ना, खैरी बेटाडा, कोंडी बेटाडा, सुराबोर्डी, पेठा आणि बोरगाव सारखे गावं बाधित असताना सुद्धा त्या गावांचे घरं पाण्यामुळे, शेती पाण्यामुळे बर्बाद झाले असताना सुद्धा ते कुठेतरी जे त्या विभागाचे जे कर्मचारी अधिकारी आहे त्यांच्या उदासीनतामुळे ते प्रकल्प बाधित म्हणून आपण घोषणा करू शकत नाही. आणि त्यांना कुठेतरी ते सगळे जे गावं आहे त्यांना कुठेतरी पाण्यात डुबून मरण्याची वेळ कुठेतरी आली आहे. या सगळ्या गावांना आपण पुनर्वसन करण्याची गरज आहे. आणि निश्चितच सन्माननीय सदस्य, तुम्ही गोसीकृत प्रकल्प हा लक्षवेधिका आपले उत्तर पाहिजेत. हो मी घेतो. तुम्ही उत्तर घ्या, कारण एकच मिनिट आता स्पष्ट झाली आहे, गंभीर आहे ते. गोसीकृत प्रकल्प हा फक्त पुनर्वसन किंवा पाण्याचा प्रश्न नाही आहे, तो न्यायाचा प्रश्न आहे. विकास हवा, आपण तो माणसांच्या न्याय देण्यानीच येणार किंवा माणसांना न्याय देऊनच हवा. प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, पण प्रकल्पग्रस्तांचा सन्मान आणि हक्क अबाधित ठेवून. माझं या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना काही प्रश्न आहे. या संदर्भात जे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय या संदर्भात मी लक्षवेधी लावली होती. त्यानंतर या संदर्भातलं GR मदत व पुनर्वसनचे राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वालजींच्या माध्यमातून काढण्यात आला, पण तो थोडा आणखीन सोपा करण्यात आला पाहिजे. तो कारण फार कॉम्प्लिकेटेड GR आहे, त्यामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन करताना अधिकारी फार दिरंगाई करतात. ते या नोकरीमध्ये आरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा निकष तर्कसंगत, पारदर्शक आणि वेळबद्ध पद्धतीने निश्चित करावेत. हे आपण करणार काय? संबंधित जो GR आहे, शासन निर्णय आहे, तो स्पष्ट नाही, तो सुलभ आणि समजण्यास सोपा करावा. तसेच प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया देखील सुलभ करावी. या संदर्भात मागच्या वेळेस जवळपास 5,000 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला होता, पण 20,000 कुटुंबाला या माध्यमातून फायदा होणार जर आपण हा GR जर दुरुस्ती केला तर. अनेक प्रकरणामध्ये घर बांधण्यासाठी निधी मंजूर झाला, परंतु भूखंडाचं वाटप अनेक वर्षापासून वाटपमध्ये विलंब झाला असल्यामुळे अशा लाभार्थ्यांना जे गरीब घटकात मोडत असतील तर प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ आपण देणार काय?
नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रकल्पग्रस्त की पूरग्रस्त हे ऐतिहासिक पूर नोंदणी व अधिकृत आकडेवारीचा आधारे स्पष्टपणे निश्चित आपण करणार काय? आणि यामध्ये जो सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो प्रकल्पग्रस्त की पूरग्रस्त, कारण पूरग्रस्त असले तर त्याच्यासाठी वेगळे कायदे आहेत, वेगळे निकष आहेत, आणि प्रकल्पग्रस्त असले तर त्याच्यासाठी वेगळे कायदे आणि वेगळे निकष आहे. माझा माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात विशेष करून 3 गावं हे पूर्णपणे त्या किशोर दराडेंचं नाव पण धरणामुळे त्यांनी काल बाधित आहे. दवडीपार, कारदा आणि खमारी. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भातले अनेक पत्र आपल्याकडे पाठवलेले आहे. दिनांक 13/2/2026 अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभागाला आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलं आणि त्यामध्ये खमारी, सुराबुर्डे, नेरला यांचंही पुनर्वसन करण्याच्या संदर्भातलं हे पत्र आहे. आणि या सगळ्या पुनर्वसन करायला जवळपास 1000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या पूर्ण ही जे गावं आपण पुनर्वसन करण्याकरता आपण ते 1000 कोटीची निधी आपण उपलब्ध करून देणार काय? आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जे रिहॅबिलिटेड गावं आहेत ते रिहॅबिलिटेड अनेक गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधा नाही आहे किंवा योग्य प्रकारच्या नाही आहे, त्या इच्छा विकसित झालेल्या नाही आहे. त्यासाठी विशेष निधीची तरतूद आपण करणार काय? हा स्पेसिफिक 5 प्रश्नाचे उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावा ही विनंती करतो. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी तो प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आणि त्यांनी जी माहिती दिली आणि ते खरं आहे की गोशीखुर्द हा प्रकल्प विदर्भासाठी या 4-5 जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षेचा प्रकल्प आहे. जवळपास 40-41 TMC पाणी यामध्ये आपण साठवलेलं आहे. जवळपास 100% काम आता या धरणाचं पूर्ण झालेलं आहे. पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सुद्धा 90% काम, 95% काम हे पूर्ण झालेलं आहे. यामध्ये जवळपास 85 गावं म्हणजे नागपूरमधली 51 आणि भंडाऱ्यामधली 34 अशी 85 गावं ही पुनर्वसित त्या ठिकाणी झालेली आहेत. त्यांचं बहुतांशी काम झालेलं आहेत की आपण सांगितल्याप्रमाणे कमी जास्त असतील की आपण त्या ठिकाणी पूर्ण करू, पण मला वाटतं बहुतांशी कामं त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. दाखला देण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की दाखला देण्याची पद्धत जी आहे ती सुलभ झाली पाहिजे. जर मला वाटतं अनेक जे प्रकल्प बाधित लोक आहेत त्यांना आपण या ठिकाणी हा दाखला दिलेला आहे. अजूनही काही अडचणी असतील किंवा आपल्याला वाटत असेल तर आपण ती सुधारणा करू की पद्धत सुलभ कशी होईल या संदर्भामध्ये आपला या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून आपण जर काही सूचना केल्यात तर निश्चित त्याचं स्वागत आहे. आपण ती पद्धत सुलभ होऊन लोकांना त्रास कसा कमी होईल या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी निर्णय करू. आता या ठिकाणी 85 गावं जी आहेत त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. आपली मागणी आहे की अजून 42 गावं जी आहेत आपल्या प्रश्नामध्ये जे आहे अजून 42 गावं यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी पूरग्रस्त नाही प्रकल्पग्रस्त म्हणून त्या ठिकाणी त्याचा समावेश करावा. पण मला वाटतं की या धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे बुडीत क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये नाही म्हणणार मी, पण बुडीत क्षेत्रामध्ये जी गावं त्या ठिकाणी येत आहेत ती सगळी आपण याच्यामध्ये घेतलेली आहेत. याचा नियम आहे, याला काही फॉर्म्युला असतो, त्याप्रमाणे 85 गावं ती सगळी आपण याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यांना काय त्याचा मोबदलासुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या गावाचं पुनर्वसनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. पण याच्या बाहेर जाऊन आपण 42 गाव जी सांगता आहेत तर ती 42 गावं याच्यामध्ये आपल्याला प्रकल्पग्रस्तमध्ये घेता येणार नाही, कारण त्याचे निकष आहेत. त्याला जी मॅक्झिमम त्याची वॉटर लेवल जी आहे ती गृहीत धरली जाते. कुठपर्यंत पाणी जाणार आहे त्याचा सर्वे असतो सुरुवातीला. पाणी कुठपर्यंत जाणार आहे, जेवढी लेवल असेल ती त्यापेक्षा अजून 1 मीटर जास्त सोडून आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुनर्वसन करत असतो, त्याला आपण मदत करत असतो. पण 42 गावं जी ही आहेत ती खरं म्हणजे त्या प्रकल्पग्रस्तमध्ये येत नाही, कारण ती नदीच्या काठावर असल्यामुळे नदीला ज्यावेळेला पूर येतो कधी कधी मोठा पूर येतो, कारण तिथली नदी जी आहे आपली तिला इतका मोठा पूर येतो की एका झटक्यामध्ये आपलं ते धरण हे लगेच भरलं जातं, एवढा मोठा पूर त्याला असतो. आणि मग अशा वेळेला काही ठिकाणी पुराचं पाणी हे नदीचं पाणी हे बाहेर जातं. त्या बाहेर गेल्यामुळे या गावांना कुठे कुठे फुटका बसतोय, खरं आहे, वस्तुस्थिती आहे. पण धरणाचं पाणी या गावामध्ये जातं आहे, बॅकवॉटर कुठेतरी या गावामध्ये जातं आहे, असं कुठे होत नाही. हे नदीने येणारा जो पूर आहे त्यामुळे गावं बाधित होतात. हे म्हणजे खरं आहे, काही अंशी खरं पण आहे. पण म्हणजे पावसात जातं तर ठीक आहे, 42 गावांमध्ये पाणी जातं, पण हे ते बांध असल्यामुळेच होतं ना.
तो बांध जर नसला असता ते या गावांमध्ये बॅकवॉटरच्या याच्यात पाणी नाही गेलं असतं. आणि म्हणून ज्या गावांमध्ये पावसाळ्याच्या 3 महिने पूर्ण अर्ध्याहून जास्त गावं डुबतात, अर्ध्याहून जास्त घरं डुबतात आणि मातीचे घर आहेत, ते एकदा जर ओले झाले, त्याला जर रोल पकडला तर 100% ते घरं पडतात. आणि मी तुम्हाला सांगतो की 2020मध्ये पूर आला होता, 2022मध्ये पूर आला होता. त्यावेळेस आपण विरोधी पक्षात होतो, खुद स्वतः माननीय फडणवीस साहेब तिथे येऊन त्यांनी बघितली, पाहणी केली. आम्ही दरवर्षी पाऊस पडल्यावर तिथे जाऊन बघतो. आणि किमान आम्ही जे म्हणतो की जे 3 गावं, जे महत्त्वपूर्ण जे गावं आपल्याला सांगतो, मी हे नाही म्हणत आपल्याला पूर्ण 42 गावाला पुनर्वसन करा म्हणून, पण हे जे दमणीपाड, कारदा आणि खमारी जे आहेत, हे गावं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार. त्याच्याशिवाय तिथे पर्याय नाही. आणि जर आपल्याला आमच्या बोलण्यावर जर शंका असणार तर आपण स्वतः तिथे दौरा करून स्वतः आपल्या डोळ्यांनी बघून आपण बघावं. हे पाऊस झाला पावसाळ्याचा विषय. एक मिनटं. दुसरा विषय आमचा असा आहे की आज आता उन्हाळा आहे, आताही ज्या गावांमध्ये ज्या शेतींमध्ये पाणी आहे, किमान त्या गावांना तर आपण पुनर्वसन करू शकतो, त्या शेतांना तर आपण पुनर्वसन करू शकतो. तर ते आपण करणार का, हा माझा विषय. तिसरा एक, आपल्याकडे अनेक पत्र बरोबर आहे. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाहिजे ना, तर तुम्ही 2-2 प्रश्न घ्या, मी संधी देते, पण त्यांची उत्तरं ऐकून पुढे चाला ना. नाही तर मग परत तुम्ही फक्त वस्तुस्थिती मांडताय, पण त्याच्यावर सरकारकडून दिलासा द्या पाहिजे ना आपल्याला. बोला. ठीक आहे, तर आपण 42 गावांचा विषय थोडा बाजूला ठेवू, पण आपण 3 गावाचा जो विषय केला, निश्चित आपण त्या संदर्भामध्ये मी आठवडाभरातच माहिती मागवतो. मी आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पाठवतो, त्यांच्याकडे माहिती असेल. नाही, असं करायचं नसतं. होच म्हणतो ना, पण माहिती तर घ्यावी लागेल ना. तर त्या संदर्भामध्ये माहिती आपण तात्काळ घेऊ, आणि जर हे खरंच तसे बाधित असतील तर यांचा समावेश आपण त्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी समाविष्ट करू. एवढा हळू आवाज काढून सांगू नका, नीट सांगा. एकदम असा हळू आवाज सांगू नका. 3 गावांना तुमचं असं दणदणीत आवाज असतो, सांगा ना. समोर कुठेतरी पाहिजे, तेव्हा जरा बोलायला जोर येतो. आता कोणी नसल्यामुळे असं निश्चित आपण सन्मान्य सदस्यांनी जे 3 गावं सांगितलेले आहेत त्या संदर्भामध्ये तात्काळ माहिती घेऊ, आणि आठवडाभरामध्ये या संदर्भातला आपण त्या ठिकाणी निर्णय करू. पण ही गावं सगळी करताना आपण त्याचा व्यापकॉस्टने सुद्धा या संदर्भामध्ये सगळी माहिती घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा येऊन चौकशी केलेली आहे, सर्वे केलेला आहे, आणि त्यांनी ज्या गावाचा समावेश सांगितला आहे ते आपण केली. 42 गावाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी सर्वे केला आहे, त्याचा रिपोर्ट सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. ही केंद्र शासनाची एजन्सी आहे, मोठी एजन्सी, व्यापकॉस्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एजन्सी आमच्या खात्याची, केंद्र सरकारच्या मध्ये. पण त्यांनी सुद्धा आपल्याला ही माहिती दिलेली आहे, त्याचा रिपोर्ट सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण ते पूरग्रस्त म्हणून आपण त्यांना जाहीर करू शकतो, पण पुनर्वसन किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांचं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. पूरग्रस्त म्हणून जे निकष आहेत त्या निकषामध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या आपण त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी देणार आहोत. पण आपण ते 3 गावांचा आग्रह धरलेला आहे, त्या संदर्भामध्ये आपण 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेऊ. हा 3 गाव, जी गाव असेल जे आपल्या ज्या निकषाप्रमाणे मोजा नेरला तालुका पवनी जिल्हा भंडाऱ्यामधलं हे जे गाव आहे, याच्या पुनर्वसनासाठी आपण मंजुरी दिली आहे. पण त्या पुनर्वसित गावठाण्याऐवजी रोख रक्कम देण्याची त्यांची मागणी होती. ते 430 कोटी रुपयाचा प्रस्ताव 7/10/2025 पासून आपल्या विभागात प्रलंबित आहे. तोही आपण लवकरात लवकर मंजूर करावा ही आपल्याला विनंती करतो. आणि या संदर्भातले अनेक प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहे. या संदर्भात स्वतः बावनकुळे साहेबांनी तिथे जाऊन आश्वासन दिलं होतं. त्यानंतर अनेक लोकांनी त्या गावातल्या लोकांनी त्या नदीमध्ये उभं राहून जलसमाधी घेण्याचं त्यांनी आंदोलन केलं होतं. जवळपास 1 दिवस 24 तास सगळ्या गावकरी लोक, महिला, मुलांसकट त्या नदी पात्रात उभे राहून त्यांनी सरकारवरती खेद व्यक्त केला होता, नाराजी व्यक्त केली होती. स्वतः बावनकुळे साहेबांनी त्यांचं तो आंदोलन सोडवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत त्यांचा मागच्या 6 महिन्यापासून तो त्यांचा विषय झाला नसल्यामुळे त्यांनी बावनकुळे साहेबांच्या घरावर आंदोलन केलं. बावनकुळे साहेबांनी या संदर्भात बैठक घेतली आणि त्या सगळ्यांना आश्वस्त केलं की आम्ही ते जे 1000 कोटीची जी मागणी आहे ते पूर्ण सगळ्या त्यांच्या ज्या मागण्या ते पूर्ण करू. तर मला असं वाटतं साहेब की आपण या सगळ्या बैठकी घेताना आमचे नेते बावनकुळे साहेबांनाही बोलवू, आम्हालाही त्या मीटिंगमध्ये बोलवून यामध्ये निश्चितच ठोस अशा उपाययोजना करावा आणि हे जे नेरलाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर मार्गी लावा ही विनंती करतो. या नेरल्याच्या बाबतीमध्ये आर्थिक जो आपला प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे ते पॅकेज आहे तो देण्यासंदर्भामध्ये आता मी तात्काळ कारवाई त्या ठिकाणी करतो आहोत. मंजूरच्या मार्गावरच त्या ठिकाणी आहे, त्या संदर्भामध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही. आणि जे आपले काही प्रस्ताव पेंडिंग असतील, त्या गोशीकूट धरण्याचा विषय हा दुसरा नाहीच आहे. तर त्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव असतील आणि जे अनुदान असतील, जे नियमानुसार असतील ते तात्काळ आपण त्या ठिकाणी मंजूर करून आपण मार्गी लावू. ठीक आहे. हा सगळा प्रश्न माझा जो लक्षवेधी मी लावली होती त्याचं उत्तर मला समाधानकारक मिळालं. गिरीश भाऊंकडनं काहीच अडचण नाही आणि मला 100% खात्री आहे गिरीश भाऊंनी जर इथे
या सगळ्या विषयांवर जर गंभीरतेपूर्वक लक्ष दिलं तर 100% पुढच्या 6 महिन्यात या सगळ्या याचा प्रश्न निकाली लागणार. माझा दुसरा एक गिरीश भाऊंला एक मी या संदर्भातलं या ज्या सगळ्या इथे जे टेंडर निघतात त्या 28/10/2026ला त्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा यामध्ये अनेक टेंडर्स होतात, त्यांना टेंडर्समध्ये मोठ्या प्रमाणात रिंग केली जाते. त्या संदर्भातील तक्रार मी माननीय मंत्री महोदयांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली होती. एका टेंडरमध्ये 15 कंपन्या आल्या आणि त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी 14 कंपन्यांना बाद केलं. फर्स्ट राऊंडमध्ये 14 कंपन्यांना बाद केलं आणि एकाच माणसाला टेंडर वर्क ऑर्डर दिलं, म्हणजे त्याला क्वालिफाय केलं आणि त्याला वर्क ऑर्डर देणार होतं. त्यानंतर मी कंप्लेंट केली, त्यानंतर ते रद्द झालं. पण असं नुसतं एक टेंडर नाही, अशा अनेक टेंडर आहे. स्वतः या विभागाच्या सचिवांनी मला आश्वस्त केलं होतं की त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार. कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर 3-4 परत टेंडर तसे झाले, त्यातही मी त्यात तक्रार केली होती, त्यातही कोणती कारवाई झाली नाही. तर या सगळ्या गोसीकृत धरणाचे जे पुनर्वसनाचे असतील किंवा त्या कॅनल्सचे असतील किंवा त्या राईट बँक कॅनलचे असणार, लेफ्ट बँक कॅनलचे असणार किंवा काही बाकी जे कामं दुरुस्तींचे कामं असतील त्यात मोठ्या प्रमाणात रिंग होऊन ते सगळे टेंडर मॅनेज केले जात आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. तर आपण या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार काय आणि कधीपर्यंत? स्पेसिफिक अशी काही माहिती असेल तर सन्माननीय सदस्यांनी आमच्याकडे त्या ठिकाणी नावाने द्यावी. आणि त्याच्यामध्ये खूप अबाव टेंडर गेले आहेत किंवा खूप जास्ती किंमत गेली आहे तर तसं पण आपण त्या ठिकाणी सांगावं. त्याची आपण निश्चित चौकशी करून कारवाई करू. ठीक आहे.